या अंकांवर 3 रन्स ऑन कार्ड. 3 रन झालेले आहेत आणि आतापर्यंत आपण बघू शकता तो 2 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कबू पॉइंट घेतला गेला. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर शॉट मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या रिझन मध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नर रिझन मध्ये तैनात आहे. पॉवर षटक आहे आणि पॉवर प्लेचा बघायचा कशा पद्धतीने यूज केला जाईल फलंदाजच्या माध्यमातून. कारण की आतापर्यंत सुरुवातीच्या सामन्यामध्ये आपण 32 धावा बघितल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 64 धावा बघितल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण 32 धावा बघितल्या. अर्थातच धावा आहेत. जर तुमच्यामध्ये फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने धावा लावू शकता या मैदानावर. कारण की बघा हवेचा वेट नाही आहे. त्यानंतर आपण बघू शकता बाउंड्री लाईन अवतीभवती आणि त्यानंतर गुड शॉटचे बॉल आहेत. त्यानंतर तुमच्यामध्ये जर बॅटिंग स्किल चांगल्या पद्धतीची असेल, इंटू द गॅप खेळण्याचा मनसुबा जर सुरेख असेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकताय. यावेळेस आपण बघू शकता चेंडू मात्र पडल्यानंतर ॲक्युरेट गुडलेन स्पॉट वरनं बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर गॅदर योग्य त्या पद्धतीने आपण बघू शकता चेंडू निघून जातो डॉट बॉल. आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक 3 या अंकांवर बघू शकताय. 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी, परंतु यावेळेस लाईन आणि लेंथ भरकटली जाते. एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल आणि एकेरी धावेशी धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकांवर. आज टेनिस क्रिकेट म्हणायचं झालं तर यंदाच्या अंगामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आणि येत्या 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी APL 2 आपल्याला बघायला मिळेल आदिवासी प्रीमियर लीग सायबनच्या मैदानावर. खूप चांगल्या पद्धतीची ती स्पर्धा आणि या स्पर्धेला नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं योगदान देईल वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन ऑल टीम ते त्यांना बघायला मिळेल. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वेडलकच्या रिझर्व मध्ये थोडंसं फील्ड करतायत, चाचपडतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि फेकी थोडीशी खराब आहे. त्या कारणास्तव 3 हिरला 4 मध्ये कन्वर्ट केलंय आणि 5वी धाव मात्र पळून काढली जाते आणि 5 धावा अर्जित केल्या जातील. अर्थातच 5 धावेशी स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड. षटकाची होते समाप्ती. एक षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना डीजेबी धुमालपाडा हा संघ जाऊन पोचलाय 9 या अंकांवर. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव हा श्वास आहे. कारण की लाईफ लाईन मात्र संबोधतो प्रत्येक धावेला. धावफलक आतापर्यंत 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकताय विकी तांडेल याला आणलं जात आहे 9 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथून बघायचंय कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल. कारण की पॉवर प्ले संपलंय आणि पॉवर प्ले संपल्यानंतर आपण बघू शकताय तर 6 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतील. तर इथून फलंदाजी इथून गोलंदाजी कशा पद्धतीने होईल. चला थोडीशी घाई करा. कृपया कर्णधार एक असावा. कुठल्या तरी एका क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण सजवा. जर सर्व कर्णधार बनायला गेले तर कर्णधारांची किंमत 0 बनते, हे लक्षात असू द्या. पॉइंटच्या रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक घेतला गेला. शॉट थर्डमॅन आपण बघतोय. शॉट नंतर शॉट मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साईडला आखूटप्प्याच्या चेंडूला ग्रास केलाय आणि चेंडू निघून गेलाय. सुपर फटका, मनमोहक, मनमुराद 6 धावा.
म्हणजेच येणारा काळ कर्दन काळ हा मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. आकुडब्याच्या चेंडू या वेळेस आपण बघू शकता सुंदर पद्धतीने अॅक्युरेट लाईन आणि या लाईनने मात्र फलंदाजाचं थोडीशी झोप पुढे उडवली असेल असंच म्हणावं लागेल. 17 धावा या स्कोर कार्डवर 17 रन्स ऑन कार्ड. वन बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून एका फलंदाजाला एका ओव्हर मध्ये तुम्ही एकापेक्षा आणि केलं जात. यावेळेस पॅडलाईनला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न व्हाईटचा इशारा डाऊन द लेग आणि एकेरी धावेरेषी धावफलक जाऊन पोहोचले. 18 या अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. षटकार आल्यानंतर चिल सुटला आणि चिल सुटल्यानंतर आपण बघू शकतात पुढील बॉल डॉट आला आणि त्यानंतर व्हाईट बॉल. उलटा चेंडू ऑन साईडला बोलावलं जाते. लॉंगच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात परंतु गफलत केली जात आहे. सुकीला माफी नाहीये आणि 4 धावा. पोचलाय 22 या अंकांवर 22 रन्स ऑन कार्ड. यस विकेटच्या मध्ये कुठलाही फलंदाज कुठलाही गोलंदाज कुठलाही क्षेत्ररक्षक धावणार नाहीये अशी सूचना आहे सर्व संघांना सर्व खेळाडूंना. त्याचे ट्रॅक ऑन साईडला चेंडू निघून जातोय. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा कम्प्लीट केली गेले दुसऱ्या धावेसाठी मिळाले आहेत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बाकअप आहे परंतु दोनच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 24 या अंकांवर. चांगली स्टार्ट आहे. ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली आहे आणि मोमेंटम पुढे शिफ्ट झालं जिथे मात्र शेवटच्या चेंडूवर 5 धावा पळून काढल्या. आतापर्यंत हा थोडासा बघायचं झाला तर एक आगळा वेगळा रेकॉर्ड म्हणावा लागेल. 5 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. क्वचितच असं बघायला मिळतंय एखाद्या मॅच मध्ये की धावा या पळून काढल्या जात आहेत. व्हाईटच्या इशाऱ्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 25 या अंकांवर 25 रन्स ऑन कार्ड. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत तिन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल स्थानी बघायला मिळतोय. जवळजवळ 2 दशकानंतर ही स्थिती पुन्हा एकदा आपण बघताय. यावेळेस कमबॅक होतोय नो डाऊट. सेलिब्रेशन सांगून जात आहे. फलंदाज बाद बुल्सआय त्रिफला उद्ध्वस्त. फेब्रुवारीला मात्र महाराजांची जयंती होते. जवळजवळ 394 वर्ष कंप्लीट झाली आणि खूप काही घटित झालं या 394 वर्षामध्ये. कारण की आज आपण बघतोय आज आपण घरामध्ये गाढ झोप घेतोय त्यामागचं कारण आहे कारण की आज आपल्या राजांनी मात्र जे योगदान दिलं या मातृभूमीकरिता ते योगदान न विसरणं योग्य आहे. आणि तिथून आपण बघू शकता जाणता राजा आणि शिवाजी माझा असं हॅशटॅग दिलं गेलं. मार्कवर आपण बघू शकतात पवन याला आणलं जातं थर्ड स्पेल मध्ये. उलटा चेंडू परंतु नक्कीच यावेळेस पूर्णपणे मिस केली लाईन. कारण की आपण म्हणतोय ना जीवनामध्ये आनंदाचा क्षण जेवणामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो परंतु फुलटा चेंडू वाया गेलाय. मार्कवर पुन्हा एकदा पवन डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पंचांचं बोर्ड आकाशाकडे होत असताना ऍब्सोल्युटली पंपच्या स्वरूपात लेग बिफोर द विकेट. आणखी एक हादरा डीज धुमाळ. यस
क्षेत्ररक्षक चुकी दैव देता आणि कर्म देतं या पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. देवाने संधी तर दिली होती परंतु करू शकला नाहीये. जिथे आपण बघू शकता जेलबाद होण्याची संधी पुन्हा एकदा जीवनदान दिलं जाते. दुपारच्या सत्रामध्ये आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक यावेळेस झेलवर जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. थोडस बघायचं झालं तर विचार विनिमय करावं लागेल कारण की नो डाऊट गोलंदाजी चांगली होत आहे परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना तो उंच व्हावा लागेल आणि त्याकरिता तुम्हाला योग्य तो सराव योग्य तो प्रॅक्टिस करावं लागेल कारण की एक झेल घेण्याकरिता तुम्हाला जवळजवळ 50 वेळा त्या झेलचा सराव करावा लागेल. कारण की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतोय जेव्हा जेव्हा मोठमोठे खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये उतरतायत त्या अगोदर सराव हा केला जातो. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. शतक ऑन साईडला सुंदर फटका फाईन लेग रिझन कडनं फाईन शॉट आणि यावेळेस फील्ड केलं जाईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. असं एक मोमेंटला वाटलं की चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांकरिता परंतु यावेळेस बघू शकता 2 धावा आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 32 या अंकांवर 32 रन्स ऑन कार्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक आहे. चला थोडासा स्पीडअप करा गेम. खेळाडू मित्रांनो विनंती असेल चौथं षटक आपण मार्गस्थ करा. या आपण घेऊया एक छोटीशी धून आणि तदनंतर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर आणि स्वराज्याच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. आणि धावफलक 32 या अंकांवर आपण बघताय 32 रन्स ऑन कार्ड लागले गेले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आपण देणार आहोत थोड्याच वेळामध्ये. त्यावेळेस फुलटा चेंडू होता परंतु थोडासा लो राहिला. ऑन साईडला गळवलं जाते लॉंगॉन क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या अंकांवर 33 रन्स ऑन कार्ड 33 धावा. एक मिनिट मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळेस फुलटा चेंडू दिशा से भटकून देतो. मिलेंगे फटके वरना मुन्ना रह जाओगे लटके. चेंडू फरार 6 धावा. डीप फाईन लेगच्या रिझन मध्ये 6 धावा आणि या 6 धावेनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 39 या अंकांवर 39 रन्स ऑन बोर्ड. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल टिकतोय आणि फलंदाज षटकात आल्यानंतर यावेळेस कमबॅक केलं जातं गोलंदाजच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला. महाराजांची जयंती सर्व स्पर्धेमध्ये सांगत असतो आणि सर्वांनी मात्र ही जयंती थाटामाटाने साजरी करा अशी विनंती असेल. डझिनंतर ट्रॅक फुलटॉक चेंडू पूर्णपणे आपण बघू शकता फुलटॉक चेंडूवर मोठे स्ट्रोक कन्वर्ट होत नाहीये आणि शेवटचं षटक हाताळण्याकरिता महेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की एक षटकार आला तदनंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. अर्थातच खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आहे. ट्रॅक चेंज ऑफ पेस लेग ब्रेकर चेंडू होता रॉंग वन ज्याला आपण म्हणतोय पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात असताना आणि जिथे षटकार आला आणि तिथून तर आपण बघू शकता धावसंख्येवर रेड सिग्नल लागलंय.
39 धाव संख्या ही स्कोर कार्ड वर लागले गेले. 39 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने आकुडपीचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा समन्वय न होत असताना चेंडू जातोय डॉट. अर्थातच आपण बघताय 4 षटकांचा खेळ हा कंप्लीट होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. प्रथम ते फलंदाजी करताना डीजेबी स्पोर्ट्स धुमालपडा हा संघ जाऊन पोहोचलाय 39 या अंकांवर आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 40 धाब्यांचं. बघायचं आहे इथून कशा पद्धतीने 40 धाबा, कारण की 10ची सरासरी ही मेंटेन करावी लागेल. ती मेंटेन केली जाईल का, त्याकरिता आपण वळणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेकीकडे, जिथे दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उभे राहा. जिथे आई गावदेवी निंबली, जिथे जिगरजी दांडेकर यांचा संघ बघायला मिळेल आणि दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या दोन संघादरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आपण बघत आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024. ज्याने मात्र या स्पर्धेची आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक घेतली तो ठरतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश. तर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आई गावदेवी टिपवली आणि त्यानंतर काजू स्पोर्ट्स काजूपाडा संघाला विनंती असेल टॉस सर्वात प्रथम आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करूया. पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळ या ठिकाणी आकारला गेला आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर दोन्ही संघांना विनंती करेन की आपण या नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केलं जाईल. सामन्याला होते सुरुवात. बघायचंय 40 धाब्यांचं लक्ष हे समोर आहे. इथून कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल. पहिला चेंडू प्ले अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फेकला गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सुनीलजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघादरम्यान शापानी कार्ड असा कॉल आहे. काटा असं सांगितलं आहे आणि यावेळेस काटा आलाय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई गावदेवी निंबवली या संघाने. निर्णय काय असेल आदेश? पेड असेल पहिले. 4 षटकांचा सामना आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवणार आहेत? काय टार्गेट काय नाही, 40-45 पर्यंत रोखवायचा प्रयत्न करू. या अगोदर काजूपाडा या संघादरम्यान आपण कधी खेळलाय? नाही, फर्स्ट मॅच आहे.
फर्स्ट मॅच तर दोन्ही संघ फ्रेश आहेत असंच म्हणावं लागेल. तर बघायचं या सामन्याकरिता कशा पद्धतीने तुम्ही खेळाल त्याकरिता शुभेच्छा असतील. हे होते आदेश. तदनंतर अक्षय याच्याकडे वळतोय. नक्कीच नाणेफेकीचा कॉल हरलेला आहे. जर जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. नक्कीच आता मनाच्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवणार आहेत? 50 ते 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे मैदानाचा भौगोलिक विचार करायचा झाला तर इथे 40 ते 50 धावा या चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. कारण की एक सामना झाला ज्यामध्ये 60 धावा झाल्या. तर असे कुठले फलंदाज आहेत संघामध्ये? आहेत योगेश आहे, अजित आहे, कल्पेश आहे आणि अक्षय आहे. नक्कीच काजूपाडा संघाचा विचार करायचा झाला तर जास्त क्रिकेट खेळत नाही आता. परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय तर नवीन वर्षामध्ये संघाला काय सांगशील? नवीन वर्षाची आमची पहिलीच मॅच आहे आणि असोसिएशनची पण पहिलीच मॅच आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. तर हे होते अक्षय काजूपाडा संघाचे कर्णधार. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे गावदेवी निंबवली या संघाने आणि आदेश याने निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजी करिता काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला फलंदाजीसाठी आव्हान दिलंय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षेमध्ये वळणार आहोत. थँक्यू तन्मय. थँक्यू सो मच. चार धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर नंतर आपण बघू शकताय 3 धावा बाईकच्या स्वरूपाने आल्या आणि त्यानंतर विकेट आली आणि आतापर्यंत आपण बघू शकताय 40 धाव्यांचा पाठलाग करण्याकरिता उतरलेला संघ तरेपडा. थोडंसं कुठेतरी आपण बघतोय पहिली विकेट गेली यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा बाईचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून एक धाव आणि एकेरी धावेनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय यावेळेस 5 या अंकांवर. 5 रन्स ऑन कार्ड 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. बघायचं इथूनच स्टार्ट तर थोडीशी खराब झाली आहे परंतु 40 धावेपर्यंत जर तुम्हाला पोचायचं असेल तर इथून तुम्हाला चांगल्यात चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस सुंदर फटका आहे स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू निघून जात आहे बाणासारखा वेग. गेंद बैलने से ऐसी निकली जैसे बंदूक की गोली. 4 धावा चौका. मुळीच झालं होतं परंतु स्ट्रोक मध्ये तेवढी पॉवर होती आणि चेंडू निघून गेला सरळ. 4 धावा आणि चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 9 अंकांवर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटक्याला हवेमध्ये खेळणे क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु दर्शक पक्का 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 ये लगा मॅक्सिमम सुपर चक्का. पद्धतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट मिडांच्या रिझन मध्ये डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच परतीच्या प्रवासाला लागावं लागलं असतं परंतु एक धाव महत्वपूर्ण अर्जित केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा या षटकातील विचार करायचा झाला तर जवळजवळ 1 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 16 या अंकांवर. चांगली स्टार्ट म्हणावी लागेल कारण की 40 धाव्यांचा पाठलाग करण्याकरिता उतरलेले दोन्ही फलंदाज सुरुवातीला 1 विकेट गेली परंतु तदनंतर आपण बघू शकतायत रामदास याच्या बॅटमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार आला आणि तिथूनच धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने हलती ठेवली गेली आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर मुकेश हा गोलंदाज आपण बघताय. डीजीबी स्पोर्ट्स नक्कीच धुमाल पडा आणि नक्कीच त्यांची सुद्धा स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल येत्या मकर संक्रांतीच्या नंतर आणि नक्कीच ती स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने डीजीबी स्पोर्ट्स जाधवपाड्याच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल येत्या 16 ते 21 जानेवारी असं मात्र शेड्यूल आहे.
बघायचं आहे या स्पर्धेला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहभाग आपल्याला बघायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 16 अंकांवर आणि जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 24 धाब्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. मुकेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसला. हा झेल महत्वपूर्ण आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावत आहेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुरेख होता, परंतु नक्कीच बॉडी बॅलन्स थोडंसं पुढे जात असताना आणि चेंडू हातातून बाउन्स झाला आणि त्यानंतर 2 धाबा या स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन कार्ड. नक्कीच या स्पर्धेकरिता नंदनवन रिसॉर्ट याने खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय. या स्पर्धेकरिता त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न, प्ले अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव आणि एकेरी धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या अंकांवर. आणि त्यानंतर जी आपण जागा बघताय हे मैदान उपलब्ध करून दिले केसरिया राज. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं मात्र योगदान. देवीलालजी परमार यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेकरिता खूप चांगलं योगदान दिलं गेलंय. वाईटचा इशारा, पुन्हा एकदा लाईन खराब आहे. अवांतर धावेंवर मात्र कुठेतरी रोक आणि लगाम लावायला पाहिजे, कारण की इथे मात्र धावा तुमच्याकडे जास्त नाही आहेत. बँक बॅलन्स कमी आहे, तर तुम्ही मात्र उधळणपट्टी जास्त करू शकत नाही आहे. क्रेडिटवर तुम्हाला खेळावं लागेल. डेबिट जास्त यूज करू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. बघायचंय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. ड्राईव्ह केला जातोय. सुंदर फटका आहे. कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत आणि हे करणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठे प्रहार करू शकत नाही. प्रत्येक चेंडूगणिक तुम्हाला सन्मानपूर्वक खेळणं, गोलंदाजाला सन्मान देणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. नक्कीच या स्पर्धेकरिता आपण बघू शकता प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र दिलंय एएस स्पोर्ट्स अँड कलेक्शन. सिरीज करिता बॅटची व्यवस्था केली गेली. आदरणीय सन्माननीय संदीप धोतडे आपण बघू शकतायत. भालिवली यांसकडनं मात्र हे पारितोषिक आपण बघू शकतायत. या दात्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत आपण बघू शकताय स्कोर कार्डवर धावा लागल्या गेल्या आहेत. 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 23 रन्स ऑन कार्ड, 23 धावा. नाझीम धावता ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू निघून जातो. डॉट बॉल. इथून बघायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल. अजूनही जिंकण्याकरिता 17 धावेंचं लक्ष्यही समोर आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि तदनंतर अवांतरच्या धावा जास्त प्रमाणात आल्या या षटकामध्ये आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे. तरेपडा हा संघ पुन्हा एकदा वाईट. बघा, मी म्हटलं होतं की तुम्हाला जास्त क्रेडिटवर लागावं लागेल. डेबिट करून तुम्ही जास्त चालणार नाही आहेत, कारण की इथे जर नक्कीच धावा तुमच्याकडे जास्त नाही आहेत, जर तुम्ही अशा पद्धतीने अवांतर धावा दिल्या तर नक्कीच समोरच्या संघाला त्याचा फायदा होणार आहे. युवा ग्रुप तरेपडा हा संघ आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये 40 धाव्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता चांगली स्थितीमध्ये आहे. ऑन साईडला फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं जात आहे. चेंडू निघून जातोय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी वळाले आहेत आणि तिथे मात्र आपण बघू शकताय थोडंसं चाचपडत आहेत 2 ते 3 क्षेत्ररक्षक आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून जे आम्हाला प्रेक्षक वर्ग लाईव्ह बघतायत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 2024 भालवलीच्या मैदानावर ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडत असताना यावेळेस फटका हवेमध्ये. हा झेल महत्वपूर्ण. बघायचं क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः या ठिकाणी झेल टिपतायत आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन रामदास याच्या खेळीला पूर्णविराम.
पहिला चेंडू योग्य त्या टप्प्यावर योग्य त्या लाईनवर आणि तिथून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल अर्थातच जिंकण्याकरिता अजून सुद्धा चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूंमध्ये 13 धावेंचं इक्वेशन हे समोर आहे. यावेळेस सुंदर डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग भन्नाट आणि त्यानंतर आपण बघू शकतायत चेंडूवरती येत नाहीये आणि तिथून चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल स्वरूपाने आपण बघताय. बघायचं यंदाच्या हंगामामध्ये जर तुम्ही म्हणायचं झालं तर 12 चेंडूंमध्ये 11 धावा डिपेंड झाल्या तर यस झालेल्या आहेत. यंदाच्या हंगामामध्ये 6 चेंडूंमध्ये 5 धावा तब्बली 3 ते 4 वेळा मात्र डिपेंड झाल्या आहेत. यंदाच्या हंगामामध्ये 2 चेंडूवर 1 धावेंची गरज असताना मात्र 2 वेळा तब्बली या 1 धाव डिपेंड झाले. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 28 या अंकांवर. 28 रन्स ऑन कार्ड. अर्थातच जिंकण्याकरिता चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 12 धावेंचं इक्वेशन अजून सुद्धा समोर आहे. चेतन याची ही षटक खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की या षटकामध्ये नक्कीच विचार करावा लागेल. जर या षटकामध्ये अजून 2 ते 3 चेंडू जर निर्धाव आले तर नो डाऊट पुन्हा एकदा कमबॅक करेल डीजेबी स्पोर्ट्सचा धुमालपडा हा संघ. परंतु चेतन याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस स्ट्राईक एंडला बॅटर महेशला आपण बघताय. फटका फसलाय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी बघायचं झालं तर दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा या सहजरितीने कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 30 या अंकांवर. अर्थातच इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 10 धावा. 8 बॉल्स रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून बघायचं आहे कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. दोन्ही खेळाडू आणि दोन्ही संघ मात्र पणास पण लावून बघा उन्हाचा झळाला खूप आहे कारण की असं वाटते थंडीचं वातावरण नाहीये गरमीचं वातावरण आहे. परंतु या गरमीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण बघू शकतायत खेळ खूप चांगल्या पद्धतीने गरम होत असताना. फोर्थ विकेटने पुन्हा एकदा चेतन. पुलटा चेंडू आहे ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा मौका. 1 बाउन्सने गॅदर होईल. बॅकअपला क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत असताना यावेळेस 2 धावा अर्थातच जिंकण्याकरिता 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 8 धावेंचं इक्वेशन हे समोर आपल्याला बघायला मिळते. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. लॉंग अप आहे लॉंग ऑन आहे मिड विकेटच्या रिझन मध्ये. त्यानंतर आपण होऊ शकतात एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर रिझन कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डीप कव्हर यावेळेस घेतलं गेलंय. अशी क्षेत्ररक्षक व्यूज रचना. त्यानंतर शॉर्ट लेग आपण बघू शकताय. त्यानंतर डीप फाईन लेग यावेळेस घेतलं गेलंय. वाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. केतन घटाळ याला आपण बघताय. 1 धाव आणि जिंकण्याकरिता 7 चेंडू आणि 7 धावा. बरोबरीचं जर बघायचं झालं तर सामना सुटणार नाहीये कारण की कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन ही नियमावली आपण बघू शकताय. उलटा चेंडू परंतु कन्वर्ट करू शकला नाही. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केले जाईल. एकाच धावेवर समाधान आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल महेश कारण की जिंकण्याकरिता लक्ष आहे 6 चेंडू आणि 6 धावेंचं. यंदाच्या हंगामामध्ये या धावा डिपेंड झाल्यात. जवळजवळ 6 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज असताना ओम साई 11 ठाणेकर पाडा वर्सेस किमया 11 कर्जोन हा सामना आपल्याला आठवला. महेंद्र गरेल अँड ऑल कंपनी त्या स्पर्धेमध्ये खेळत होती. शेवटच्या मोमेंटला मात्र एका चेंडूवर 1 धावेंची गरज असताना ती धाव झाली नाही हे आपण बघितले. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. या आपण वळूयात डीजेकडे. सुंदरसं सॉन्ग घेऊया आणि त्यानंतर 6 चेंडू आणि 6 धावेंकडे वळूया. धन्यवाद. स्वागत. आपण बघू शकतायत ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024 भालुलीच्या मैदानावर 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. बघायचं इथून कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. डान्सिंग ऑफ द ट्रॅक शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. 1 धाव कंप्लीट केली गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज. 2 क्षेत्ररक्षक मात्र आपण बघू शकतायत.
ज्या पद्धतीने चिंबोऱ्या चापते चापते रह गया आणि तिथे 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीने संघाचा आकडा यावेळी जाऊन पोहोचलाय 36 या अंकांवर. 36 रन्स ऑन कार्ड, 36 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अजूनही जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज ही जिंकण्याकरिता. यावेळेस फटका हवेमध्ये फसलाय. हा झेल महत्वपूर्ण आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चुकी होत नाहीये. रुको जरा, सबर करो. गो एनीवेअर बिकॉज ऑफ गेम इज ऑन. तो नक्कीच आदरणीय सन्माननीय विकासजी घरत एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि विकासजी घरत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून गरीब आणि गरजू मुलांसाठी शैक्षणिक तदनंतर साहित्यिक मदत मात्र केली जाते. तदनंतर मुलांसाठी गड किल्ले, तदनंतर आपण म्हणू शकतो विमानतळ, बुलेट ट्रेन, शैक्षणिक ठिकाणाची सहल मात्र त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने समाजकार्य करत असताना विकासजी घरत यांना आपण बघू शकतायत. आणि ओशन हार्ट आर्मी असं मात्र त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते गरीब आणि गरजू मुलांना मात्र शिक्षणासाठी मदत करतात. तदनंतर बऱ्याच खेळाडूंना आणि तदनंतर आपण बघू शकतायत छोट्या मुलांना, तदनंतर गरजू मुलांना मात्र सहलीकरिता घेऊन जातात. आणि आत्ताच मात्र त्यांची एक टूर रायगड किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळाली. बघा किती मोठं हृदय आहे. जरी सुद्धा आपल्याकडे पैसा नसेल तरी सुद्धा आपल्याकडे जे मात्र कार्य करण्याची जी शक्ती आहे ना ती सर्वात आधी बघायला मिळत आहे. आणि इथे मात्र ते कंप्लीट करून दाखवलंय विकासजी घरत. खऱ्याच अर्थाने मी विकासजी घरत यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी मात्र या समाज कार्याला हात आणि नक्कीच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांना विनंती करेन की विकासजी घरत यांच्याकरिता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण की त्यांनी मात्र जे योगदान दिलंय खऱ्या अर्थाने समाजकार्य आणि या समाजकार्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता सुद्धा त्यांनी संपूर्ण 4 दिवसांकरिता नेटची व्यवस्था मात्र केली आहे. आणि खूप 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 धन्यवाद विकासजी घरत. आणि ओशन हार्ट आर्मी असा त्यांचा युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर आपण जा आणि त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळतील. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, ऑन साइडला खेळला गेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट मिड विकेटच्या रिझन मध्ये फील्ड केले जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी बोलायला कफलत केली जाते परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण बघू शकता पंचांचा सिग्नल यस ऑफ होत असताना आणि नक्कीच फलंदाज बाद आहे, कारण की अजून सुद्धा ट्विस्ट अँड टर्न निर्माण आहे. कारण की जिंकण्याकरिता लक्ष आहे. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 3 धावेंची गरज आहे. माफ कर, शिल्लक आहे 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावेंचं लक्ष हे समोर आहे. होता कुठे, सामना आला कुठे, हेच तर क्रिकेट आहे खेळाडू मित्रांनो. 6 चेंडू 6 धावेंची गरज असताना पुन्हा एकदा तो रेकॉर्ड वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत राजेश ठाकरे हा गोलंदाज आणि तिथून मात्र किमया 11 कर्जून हा संघ पराभूत झाला. आणि मागील आठवड्यामध्ये सुद्धा एक स्पर्धा हाताळली गेली जिथे मात्र आपण बघू शकता बिरसा मुंडा चषक आणि या बिरसा मुंडा चषकामध्ये सुद्धा 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिपेंड झाल्या. खूप चांगल्या पद्धतीमध्ये मात्र यंदाच्या हंगामामध्ये नील बायटिंग सामने बघायला मिळाले. आणि जसा सामना मी म्हटलं होतं की थंडीचं वातावरण आहे, परंतु क्रिकेटमध्ये गरमीचं वातावरण बघायला मिळतंय. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 1 चेंडू आहे आणि 1 चेंडूंमध्ये 3 धावेंची गरज जिंकण्याकरिता. खूप चांगली गोलंदाजी निशांतच्या माध्यमातून आता मात्र थोडस कुठेतरी दबाव, प्रेशर, दडपण पूर्णपणे बघायला मिळतंय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. बघायचं इथून कुठला खेळाडू, कुठला गोलंदाज मात्र ही विजयाची धाव, विजयाचा डॉट बॉल, विजयाचा विकेट बघायला मिळणार आहे. थोडस सहकार्य करा धावेंच्या बाबतीमध्ये आणि तदनंतर वेळेच्या बाबतीमध्ये सुद्धा. 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. जसा सामना दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळायचा होता आणि त्याच पद्धतीने सामना हा बघायला मिळतोय. स्ट्राइक एंडला बॅटर दिनेश पवन हा फलंदाज आपण बघतोय.
एक चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी परतले दोन्ही फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. 2 धाबा कंप्लीट केल्या गेलाय, परंतु इथे मात्र हा सामना विजयी होत असताना सुपर पद्धतीने, म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता आणि अंजाम दिलाय डीजेबी स्पोर्ट्स. तुम्हाला पण हा संघ वॉन होत असताना मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. लई दिवसान जवळ येना गडे, जवळ येना गडे, कुटुंबात येना गडे, जवळ येना गडे, कुटुंबात येना गडे, जवळ येना गडे, काही दिवसानं भेटायला मोठा जवळ येना गडे, जवळ येना गडे, कुटुंबात येना गडे, जवळ येना गडे, कुटुंबात येना